सिंधुदुर्गात मागील 4 दिवसांपासून अवकाळीचा पाऊस सध्या बरसतोय, त्यामुळे शेत पिकांचं अतोनात नुकसान आहे। आजही येलो अलर्ट सिंधुदुर्गला जारी करण्यात येतोय। मी आता आहे कुडाळ तालुक्यातील वेताळबांबडे या गावी। आपण पाहू शकता कशा प्रकारे इथले भात शेतीचा जो पद्धत आहे, जी भात शेती झालेली आहे, जी केसरा आलेली आहे, ती पूर्ण पावसामुळे इथे एकंदरीत खाली पाहिलं असेल तर पूर्ण भात शेती खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळते। यामुळे कोकणातील भात शेती जे शेतकरी आहेत, उत्पादक आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मागील 4 ते 5 दिवसांपासून कोकणामध्ये अवकाळी पाऊस पडतो। या संदर्भात आपण इथल्या काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। नक्की काय आता प्रश्न झाला आहे निर्माण, शेती 5 महिने जवळ पाऊस पडला, शेती आता कापणीला आली होती, काय आता पद्धत आहे? आता काय करायचं, पाऊस लागतोय मारण्याचा, शेती कापून होत नाहीये, भात सगळं पिकलेलं आहे, हे केसर आहे ती खराब झालेली आहे, त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालं शेतकऱ्यांचं। तरी सरकारने याच्यावर लक्ष द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे। 4-5 महिने पाऊस जो लागतो, सतत पाऊस लागतो। आज पण बघा पावसाची परिस्थिती, सगळीकडे पाऊस आहे। लोकांनी कापून ठेवलेला तो पण भिजान गेलेला आहे। काल एक बाई आली रडत, ती रडत होती, कापून ठेवलेला भात होता तर भिजान गेला, त्याच्यामुळे ती रडत बसली। आता मी काय करू त्याचा एक 2-3 जण घरात ते आजारी माणूस आहेत आणि त्या परिस्थितीत जेव्हा ऊन पडतो तेव्हा लोक घाई करून मग कापतात आणि कापल्यानंतर अचानक जो पाऊस येतो आणि पावसामध्ये जो नुकसान होतो, त्या नुकसानाची भरपाई कोण देणार? शासनाकडे अशी विनंती आहे की गोरगरीब शेतकरी आहे आपला सिंधुदुर्गातला, त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे। भात शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। शासनाला विनंती आहे, ज्यांनी 15-20% लोकांनी जी कापणी करून घरी भात नेले, का तर अवकाळी पाऊस येईल आणि त्या पावसामध्ये शेतीचं नुकसान होऊ नये आपल्या, म्हणून घाई गडबड करून 20% शेतकऱ्यांनी शेतातून भात घरी नेले आहे कापून, परंतु 80% भात अजून शिल्लक आहे कापणी व्हायची। तर ह्या दोघांनाही शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी। शेतकरी आता मोठा होता, आपल्या कोकणामध्ये फक्त शेतीलाच जास्ती महत्त्व देतात, भातालाच, आणि तेच जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी करावं काय? एकंदरीत पाहिलं असेल तर कोकणातील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। हे नुकसान आता त्यांना भरपाई म्हणून देणं राज्य सरकारचं काम असणार आहे। कॅमेरामन रवीश काळेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।